शेतकरी कामगार पक्षाचा आज 78वा वर्धापन दिन। राज ठाकरे, संजय राऊतांसह मवियाचे नेते येणार एकाच मंचावर। स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग। उद्योग आणि व्यापाऱ्यात दबाव पाहायला मिळतोय। इथे दादागिरी घुसलीये, मात्र ही मानसिकता संपवल्याशिवाय पुण्याचा विकास होणार नाही। पुण्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान। दौंडच्या यवतमधली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर। गेल्या 5 दिवसांपासून तणावाचं वातावरण। पोलीस बंदोबस्त, यवतला छावणीचं रूप। तुळजाभवानी मंदिरात जीर्णोद्धाराच्या कामामुळे देवीच्या गाभाऱ्यातून भाविकांना दर्शनाला बंदी। जीर्णोद्धाराच्या कामामुळे सध्या भवानी शंकर मंडपातून मुखदर्शन सुरू। अमरावतीतील चिखलदऱ्यात गाणी गाण्यावरून पर्यटकांमध्ये तुफान राडा। जिप्सी चालकांकडून पर्यटकांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल। बुद्धिबळ विश्वकप विजेत्या दिव्या देशमुखचा आज महाराष्ट्र शासनाकडून नागरी सत्कार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपुरात विशेष सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन। गडकरीही उपस्थित राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर। तब्बल 2183 कोटींच्या 52 प्रकल्पांचं करणार लोकार्पण आणि भूमिपूजन। बॉलिवूडच्या किंग खानची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली। जवान सिनेमा करता शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर। आणि न्यूयॉर्कमधील पुरामुळे मोठं नुकसान। ब्रुकलिनमधील सबवे स्टेशनवर प्रवासी अडकले। बसमध्येही शिरलं पुराचं पाणी। दौंडच्या यवतमधील तणावानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलंय। अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं। बाहेरच्या व्यक्तीने चुकीचा स्टेटस ठेवल्यामुळे यवतमध्ये तणाव निर्माण झाला होता, मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। बेकायदेशीर कामं करणाऱ्यांवरती कारवाई होणार असं देखील मुख्यमंत्री म्हणाले। अजित पवारांनी यवतमधील घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। अफवांवरती विश्वास ठेवू नका, कायदा हातात घेऊ नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली। गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोराला प्रतिकार केल्यामुळे अज्ञात चोरट्यानं तरुणावरती गोळीबार केला। पिंपरी कॅम्प परिसरातली घटना आहे। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाला असून तपासासाठी 10 पथकं रवाना करण्यात आली आहेत। शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय याला अटक झाली आहे। एका बांधकाम साईटवरती 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईच्या अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली। कमलेश रायनं याआधी सुद्धा 8 लाख रुपये घेतल्याची माहिती असून 5 लाख रुपयांचा दुसरा हप्ता घेताना रंगेहात पकडण्यात आलं। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मेट्रो स्थानकाच्या नावावरनं ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केलाय। मेट्रो स्थानकाला कोटक छत्रपती शिवाजी महाराज स्थानक असं नामकरण केल्यामुळे तीव्र निषेध करण्यात आला। मुंबईतील बोरिवली पश्चिम भागातील अनधिकृत बांधकामांवरती बीएमसीनं कारवाई केली। अनधिकृत फेरीवारे, स्टॉल्स, हातगाडी आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरती कारवाई करण्यात आली। वसईच्या बेनापट्टी स्मशानभूमीत झुले आणि व्यायाम उपकरणं बसवल्यामुळे माजी महापौर प्रवीण शेट्टींनी संताप व्यक्त केला। यावेळी स्मशानभूमीत प्रवीण शेट्टींनी अनोखं आंदोलन करत पालिकेचा विरोध केला। बुलढाण्यात समृद्धी महामार्गाच्या संरक्षक भिंतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। शेतात राहून कुक्कुटपालनाचा व्यवसाय आणि शेती सांभाळणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात पाणी शिरलं। साकोली शहरातल्या जुन्या वस्तीतील तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतात शिरलं। दरम्यान या वृद्ध दाम्पत्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं, पण पाण्याच्या प्रवाहात कोंबड्या मात्र वाहून गेल्या।
चिपळूण एमआयडीसी येथील पंपाचं बिल थकीत असल्यामुळे महावितरण नगर परिषदेचे वीज कनेक्शन बंद केलंय. नगरपालिकेनं महावितरण थकवलेल्या करामुळे सबस्टेशनला टाळं लागलंय आणि यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना नाहक 3 तास अंधारात राहावं लागलं. धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं. उपोषणाला बसलेल्या शेतकरी महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरती चढल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात हजर नसल्यामुळे गोंधळ वाढला. दरम्यान महिलांनी इमारतीवरून उड्या मारण्याचा इशारा दिला. पवनचक्की कंत्राटाविरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरती तोडगा निघालेला नाही. कैलाश पाटील यांनी मध्यस्थीसाठी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना फोन करून शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या. यावरती तोडगा काढण्याचं आश्वासन मंत्री भोयर यांनी दिलं. मात्र तरीही आंदोलक आंदोलनावरती ठाम आहेत. हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयासमोर डोंगरकडा गावातील नागरिकांचं गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. डोंगरकडा ग्रामपंचायतीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय, तर ग्रामसेवकाचं तातडीनं निलंबन करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. धुळ्यामध्ये भाजीपाला विक्रेता संघटनेनं पालिका प्रशासनाविरोधात मोर्चा काढला. कारवाई करताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांनी केला. दरम्यान आग्रा रोडवरील हॉकर्सचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली जाते. अखेर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झालंय. सर्किट बेंचमध्ये 18 ऑगस्टपासून कामकाज सुरू होईल. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूरला याचा लाभ मिळणार आहे. सीपीआर समोरच्या इमारतीमध्ये सर्किट बेंचचं कामकाज सुरू होणार आहे. ईडीच्या तपासात दादा भुसेंचे जावई वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या भ्रष्टाचाराचं रेड कार्ड समोर आलंय. कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देताना प्रति चौरस फूट 20 ते 25 रुपये तर नगररचना उपसंचालक यांचे 10 रुपये प्रति चौरस फूट कमिशन आकारल्याचं ईडीच्या तपासातनं समोर आलंय. इंडिया आघाडीचे खासदार येत्या 8 ऑगस्टला केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार आहेत. याच दिवशी ते संसद भवन इथून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढणार आहेत. निवडणूक प्रक्रियेबाबत वारंवार उपस्थित होणाऱ्या शंका, मतदार याद्यांमधली अनियमितता आणि स्वायत्त संस्थांवरील राजकीय हस्तक्षेप याविरोधात हा निषेध नोंदवला जाणार आहे. मतदान चोरी झाल्याचा राहुल गांधींनी गंभीर आरोप केला. कुणालाही सोडणार नसल्याचं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला इशारा दिला. माणिकराव कोकाटे अनुभवी मंत्री आहेत. त्यांना खेळाचा अनुभव चांगला आहे, म्हणूनच त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण असं मंत्रिपद दिलं. पूर्वीचा अनुभव बघता ते योग्य न्याय या विभागाला देतील अशा शब्दात रोहित पवारांनी कोकाटेंना टोला लगावला. मंत्र्यांचे आका त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत. कितीही सफेदी करण्याचा प्रयत्न केला तरी सरकार कलंकितच आहे अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर जोरदार टीका केली. माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी केल्यामुळे लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. योगेश कदम यांनी सावली डान्स बारचा ऑर्केस्ट्राचा परवाना परत करणं हा केवळ बचावाचा भाग असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली. तर कारवाईपासून वाचण्यासाठी सारवासारव सुरू असल्याचं त्या म्हणाल्या. आमदार सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्यांची पाहणी केली. चंद्रपूर ते मूल, चंद्रपूर ते बामणी आणि चंद्रपूर ते जाम या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. बुलडाण्याच्या लोणार तालुक्यात अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री मकरंद पाटील यांचं अनोखं स्वागत करण्यात आलं. शिवसेना उभाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे 10 प्रश्नांचे लेबल चिकटवलेला हार घालून पालकमंत्र्यांचं स्वागत केलं. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं. चंद्रपूर शहरात भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची आई अम्मा जोरगेवार यांचं स्मारक उभारलं जाणार आहे. गांधी चौकात हे स्मारक उभारलं जाईल. या चौकाचं नाव बदलून अम्मा जोरगेवार नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेनं संमत केलाय. मात्र स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी स्मारकाच्या बांधकामाला विरोध केलाय. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेतल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलशक्ती मंत्रालयाकडे पाठपुरावा करत असल्याचं ते म्हणाले. परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करा. आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. नाशिकमध्ये क्रेडाई नाशिक मेट्रोच्या पुढाकारानं एरोनॉमिक्स 2025 अभियान राबवण्यात येते. मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानात शहरातील 40हून अधिक संघटनांनी सहभाग घेतला.